मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी आहे ते कोल्हापूरमध्ये बरसताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त असं समजला जातो। माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी आहे ते बरसताना पाहायला मिळते आणि ही जी ऊस शेती होती या ऊस शेतीला उपयुक्त अशा पद्धतीचा हा पाऊस आहे तो म्हटला जातोय। कारण अनेक ठिकाणे आहे ते नदीमधल्या पाणी उपसाला बंदी प्रशासनाने घातली होती। वीज आहे त्याच्यावरती सुद्धा आहे ती कपात करण्यात आली होती, मात्र त्यामुळे ऊस आहे ते पूर्णपणे वाळून आहे ते गेले होते, नष्ट होण्याच्या मार्गावरती होते। मात्र या ऊसांच्यासाठी आत्ता हा पाऊस अत्यंत उपयुक्त असा समजला जातोय। माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर अशा पद्धतीनं अनेक एकर ऊसाचं क्षेत्र आहे ते अडचणीत आलं होतं, मात्र आत्ता हा पाऊस बरसत असल्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत ही आनंदाची गोष्ट आहे ती समजली जाते। कारण पावसाची प्रतीक्षा आहे ती चातकाप्रमाणे शेतकरी करत होते। पूर्व मशागतीची कामं जी आहेत ती शेतकऱ्यांनी केली होती आणि पाऊस कधी येणार या प्रतीक्षेत सगळे होते। खरं तर मान्सून हा केरळमध्ये रखडला होता आणि तिथून त्याची वाटचाल आहे ते अंदमान निकोबारपासून केरळपर्यंतची खडतर झाली होती आणि त्यानंतर आता केरळमधून आहे तो मान्सून हळूहळू पुढे सरकताना पाहायला मिळते। त्यामुळे सगळेच जण आहे ते पावसाची उत्सुकता त्या सगळ्यांना होती आणि पावसाकडे डोळे लावून आहे ते सगळे चातकाप्रमाणे बसले होते। कधी पाऊस येईल याची प्रतीक्षा सगळ्यांनाच होती, मात्र अखेर आता पाऊस बरसताना पाहायला मिळते। पहिल्या पावसामध्ये भिजण्याचा आनंद काही जण घेताना पाहायला मिळतात, मात्र अनेकांची तारांबळ या निमित्तानं सुद्धा उडाल्याचं पाहायला मिळते। मात्र शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असा पाऊस आहे, शेतकऱ्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी अशीच म्हणावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, वाशी, कोल्हापूर।